हाय हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. तर हे जे फॅब्रिक आहे ते ओढणीचं फॅब्रिक आहे फ्रेंड्स. तर एकदम नवरात्रीला मॅच होईल असं हे फॅब्रिक आहे. तर याच्यापासून छान असं जॉकेट तयार करायचं आहे, कारण ही ओढणी वेअर करायला खूप हेवी आहे. तर मग ह्याला असंच ठेवण्यापेक्षा म्हटलं ह्याचा छान असा वापर करूया. तर ओढणीच्या एका भागापासून मी छान अशी कुर्तीसुद्धा बनवलेली आहे. जर तुम्हाला बघायची असेल तर मी एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल. तर आता आपण या ओढणीपासून, या पार्टपासून छान असं जॉकेट बनवूया. तर त्याच्यासाठी बघा मेजरमेंट कसे घेतलेले आहेत. हाय हॅलो फ्रेंड्स. तर बघा इथे मी सुरुवातीला म्हणजे आपल्याकडे जसा कपडा आहे त्याच्यावरती बनवायचा आहे. म्हणजे माझ्याकडं वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये येतोय कपडा, त्याच्यामुळं मी आधी पेपर कट करून घेते, म्हणजे त्याच्यावरतीच आपल्याला ठेवता येईल. किंवा मग तुम्ही अस्तरवरती आधी कट करून तसं पण करू शकता, मग नंतर मेन फॅब्रिकवरती पण कट करू शकता. तर मी ते बघा 36 इंचाचं 36 साईजचं बनवते. तर त्याच्यासाठी संपूर्ण उंची जी आहे ती 18 इंच घेतलेली आहे मार्जिन सहित. तर शोल्डर जे आहे ते 14 इंच आहे. तर त्याचं हाफ इथं 7 वरती मार्क करून घेतलेला आहे. आणि इथं मुंड्याची उंची जी आहे ती 9 घेतलेली आहे, कारण जॉकेटचं जे मुंडा असतो मोठा असतो आणि ते मोठा छान दिसतो, त्याच्यामुळे मी इथं 9 वरती मार्क केलेला आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये 1 ॲड करायचा आहे. तर 36चा चौथा भाग 9 येतो, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करते. तर इथं आपल्याला खाली काय करायचं आहे, वरती जेवढं घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा 1 इंच आपल्याला कमी घ्यायचं आहे. तर मी इथं 9 वरती मार्किंग करते. आणि हे आपल्याला जोडून घ्यायचं. तर असा हा बॉक्स तयार झालेला आहे फ्रेंड्स. तर आता इथे बघा आपल्याला गळा रुंदी जी आहे ती म्हणजे तुमच्या ह्याच्यानुसार, पण मी 3.5 ठेवते. आणि मागच्या गळ्याची उंची 1.5 ठेवते. तुम्हाला जर जास्त हवी असेल तर तुम्ही जास्त ठेवू शकता. आणि पुढच्या गळ्याची उंची 2.5 ठेवते. आणि ह्याला शेप देऊन घेते. तर इथे 1 इंचावरती मार्क करायचा आहे आणि हे इथे क्रॉसमध्ये ह्या गळा रुंदीच्या इथून हे जॉईंट करून घ्यायचं आहे. तर बघा फ्रेंड्स, आता इथून इथे जेवढं म्हणजे अर्ध्यावरती मार्क करून घेतलेलं आहे 4.25च्या इथे. आणि इथं पण जेवढं आता हे इथून जे आहे इथं पण मार्क करून घेतलेलं आहे अर्ध्यावरती. आणि इथून 1 इंचावरती मार्क करून घेतलेलं आहे. आणि असं हे जोडते कोण. तर आता आपल्याला इकडे आतमध्ये 1 इंचावरती मार्क करून घ्यायचे आणि इथून जोडून घ्यायचं आहे. परत 1 इंचावरती मार्क करून घ्यायचे ह्या कोपऱ्यातून आणि असं जोडून घ्यायचं. तर हा बाहेरचा भाग आणि हा आतला भाग. तर आता आपल्याला म्हणजे हा मागचा पॅटर्न तयार झालेला आहे. तर बघा इथे आता हे जे पुढचा गळा आहे ना, इथून आपल्याला अशी क्रॉसमध्ये लाईन ओढायची आहे. त्याच्या आधी आपल्याला इथे 1.5 इंचावरती मार्क करून घ्यायचे. तुम्हाला जर इथला गॅप मोठा हवा असेल, पुढचा जो असतो तो मोठा असेल तर तुम्ही 2 वगैरे ठेवू शकता, पण मी इथे
1.5 ठेवते, म्हणजे स्टिचिंग वगैरे जाऊन होतो तो 2 आपोआप. तर आता हे जॉईंट करून घेते. तर आधी मागचा भाग कट करून घेणार आहे आणि नंतर हा पुढचा भाग कट करून घेणार आहे. तर बघा फ्रेंड्स, असा हा मागचा पार्ट तयार झालेला आहे. तर हा पार्ट आता मी अस्तरवरती आणि मेन फॅब्रिक वरती ठेवून कट करून घेणार आहे. येऊ नकोस. तर फ्रेंड्स, आता हा जो भाग आहे, हा मधला भाग जो आहे हा संपूर्ण कट करून घेणार आहे आणि याच मापाचा आपण अस्तर कट करून घ्यायचं आहे. इकडचा पॅटर्न वेगळा आहे आणि इकडचा पॅटर्न वेगळा आहे. तर इकडच्या बाजूला असं उभ्या ह्याच्यामध्ये ठेवून पुढचा भाग बनवणार आहे आणि इकडे बॅक साईडचा. तर याच्यावरती मी आता अस्तर ठेवणार आहे आणि पिनअप करून व्यवस्थित कट करून घेणार आहे. सरळ भागावरती अस्तर ठेवून असं पिन लावून घेतलेले आहे, पिनअप करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला पूर्ण गळ्याला, म्हणजे गळ्याला शिलाई द्यायची, शोल्डरला नाही द्यायची, दोन्ही पण शोल्डरला नाही द्यायची. आणि इकडे हे जो मुंड्याचा भाग आहे याला पण शिलाई द्यायची आहे. आणि हा जो भाग आहे, हा भाग आणि हा भाग आपल्याला मोकळा सोडायचा आहे, म्हणजे तिथे शिलाई नाही द्यायची. बाकी हे सगळं भाग आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. वरती शोल्डर आपल्याला नाही स्टिच करून घ्यायचं. तर मी इथे आधी मार्किंग करते, म्हणजे लक्षात येईल. जिथे शिलाई द्यायची आहे तिथे मी मार्किंग करून घेते. इकडचा भाग आणि हा इकडचा भाग जो आहे साईडचा, तो तसाच ठेवलेला आहे, म्हणजे इकडे आपल्याला शिलाई नाही द्यायची. आणि बाकी जिकडे आपण मार्किंग केलेली आहे त्या संपूर्ण भागावरती आपल्याला शिलाई द्यायची. इथून शिलाई मारते वेळी हे आपल्याला अशी एक छोटीशी पट्टी नॉड तयार करून घ्यायची आहे आणि ही असं अस्तरच्या आतून लावायची आहे. अशी अस्तरच्या मधल्या भागात हे ठेवून लावून इथून शिलाई लावून घ्यायची, म्हणजे आपल्याला इथे पुढे असं बटन लावून ह्याच्यामध्ये अडकवता येईल. इथे आता बघा, म्हणजे एक्स्ट्रा जो कपडा होता बाजूचा तो कट करून घेतलेला आहे आणि याला छोटे छोटे कट्स पण दिलेले आहेत, कारण आता आपल्याला हा कपडा पलटवून घ्यायचा आहे. तर तो व्यवस्थित फिनिशिंग सहित पलटला जावा यासाठी कट देऊन घ्यायचे आहेत आपल्याला. तर आता इथून आपल्याला हा कपडा पलटवून घ्यायचा. तर हा पुढचा भाग तयार झालेला आहे फ्रेंड्स. तर आता आपल्याला जो बॅक साईड आहे त्याला कसं स्टिच करायचं आहे ते बघूया आपण. जिथे म्हणजे या सरळ फॅब्रिकवरती हा अस्तर ठेवलेला आहे, पिनअप करून घेतलेला आहे आणि जिथं मार्किंग केलेलं आहे फक्त तिथं आपल्याला शिलाई द्यायचं आहे. गळ्याला मार्किंग केलेली आहे इकडं आणि इकडच्या पण बाजूला मुंड्याला केलेली आहे आणि खाली. आणि हा एवढा भाग आपण सोडलेला आहे आणि इकडचा पण भाग आणि इकडचा पण भाग आपल्याला सोडायचा. तर फ्रेंड्स, ही बॅक साईड आहे. हे आपण हे जे दोन्ही पुढचे साईड आहेत ते व्यवस्थित उलटवून घेतलेले आहेत, बघू शकता. हे फ्रंट साईड झाली आणि हे सरळ करून घेतलेले आपण फ्रंट साईड. आणि हे बॅक साईड जी आहे ती तशीच आहे, आपण ह्याला उलट करून घेतलेलं नाही, म्हणजे सरळ बाजू केलेली नाही आहे. तर हे असं उलटच आहे. तर त्याला असं ठेवायचं आहे आणि तर हा पण भाग असा उलटा ठेवायचा आहे असा. आणि आपण जे इकडच्या बाजूला म्हणजे हे मोकळं जे मोकळं ठेवलेलं आहे ते इथून हे असं आतमध्ये घालायचं आहे.
व्यवस्थित इथला पण भाग आतमध्ये घेतलेला आहे आणि इथं आता आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि वरचा शोल्डरचा भाग पण व्यवस्थित सेट केलेला आहे दोन्ही साईडनं. तर आता आपल्याला इथे आणि इकडे शिलाई आणि वरती शोल्डरला स्टिच करून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, आता हे जे एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे दोन्ही साईडचा आणि वरचा शोल्डरचा पण. आणि आपण जे इथं हे जागा सोडलेली आहे इथून आपल्याला उलटवून घ्यायचं आहे. तर बघू शकताय फ्रेंड्स, इथे ही मोकळी जागा जी आहे तिथे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे एकदम छान पद्धतीने. तर इथं आपला छानपैकी नवरात्रीसाठी जॉकेट रेडी आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच सुंदर नवनवीन व्हिडिओसोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.